विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. परिष्कर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. अकॅडमीतर्फे घेण्यात आलेल्या सर्व प्रश्नपत्रिका 1 मधील मराठी व्याकरण व अंकगणित यावरील प्रश्न आपण मागील 2 व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण त्याच सर्व प्रश्नपत्रिका 1 मधील बुद्धिमत्ता मापनवरील प्रश्न सोडवणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. त्यातील पहिला प्रश्न, कामगार दिनादिवशी जर सोमवार होता तर त्यावर्षी 25 डिसेंबरला कोणता वार होता? कामगार दिन कधी असतो? तर कामगार दिन 1 मेला असतो. 1 मेला महाराष्ट्र दिन सुद्धा असतो. 1 मे, 2 ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंती आणि 25 डिसेंबर म्हणजेच नाताळ या तिन्ही दिवशी येणारा वार हा एकच असतो. म्हणजे 1 मे कामगार दिनादिवशी जर सोमवार असेल तर 25 डिसेंबरला सुद्धा सोमवारच असणार, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न, एका सांकेतिक भाषेत मॅन हा शब्द असा लिहिला जातो तर 4240 हे कोणत्या शब्दासाठी लिहिले असेल? आपण पाहूया मॅन हा शब्द कशा प्रकारे लिहिण्यात आलेला आहे. एम हे इंग्रजी वर्णमालेमध्ये कितवं अक्षर आहे? तर 13वं अक्षर आहे. आणि ए पहिलं अक्षर आहे आणि एन हे 14वं अक्षर आहे. बघा 13, 1 आणि 14 याची दुप्पट पुढे लिहिली आहे. म्हणजे 4240 सुद्धा कशाची तरी दुप्पट करून आलेली असणार आहे. आपण त्याची करूया निमपट. बघा निमपट काय येईल? 2, 1 आणि 20. आपल्याला फोड अशी का लागेल? 2, 1 आणि 20. जर आपण फोड 21, 2, 0 वगैरे केली तर ती चुकीची होईल. दुसरं अक्षर कोणतं असतं? तर दुसरं अक्षर असतं बी. पहिलं अक्षर आहे ए आणि 20वं अक्षर कोणते आहे? तर ते आहे टी. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 BAT बॅट. पुढील प्रश्न, रमेश पूर्वेकडे तोंड करून उभा आहे, त्यानंतर तो घटीवत 90 अंशात वळला, तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे? रमेश कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे? रमेश पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. म्हणजे समजा ही पश्चिम असेल तर ही पूर्व झाली आणि या पूर्वेला त्याचे तोंड आहे. त्यानंतर पुढे दिलेलं आहे की तो घटीवत 90 अंशात वळला. 90 अंशात घटीवत म्हणजे कुठे आला? तर तो घड्याच्या दिशेने 90 अंशात वळला. याचाच अर्थ तो त्याच्या उजव्या हाताला 90 अंशात वळाला. उजव्या हाताला 90 अंशात म्हणजे आता तो दक्षिणेकडे वळलेला आहे. त्याचं तोंड आता दक्षिण दिशेला आहे. बघा ही खाली दक्षिण असते आणि ही वरती उत्तर येईल. आपल्याला विचारलं तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे? उजवीकडे वळल्यानंतर त्याचे तोंड असणार आहे दक्षिणेला, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 दक्षिण. त्यानंतर पुढील प्रश्न, घरातील भिंतीवर असलेल्या घड्याळात 4:30 वाजले आहेत. घड्याळाची आरशात प्रतिमा पाहिल्यास प्रतिमा कोणती वेळ दाखवेल? आता घड्याळात किती वाजलेले आहेत? तर घड्याळात 4:30 वाजलेले आहेत, म्हणजेच 4:30 वाजलेले आहेत. आपल्याला आरशातील प्रतिमा जर पाहिजे असेल तर आपण काय करतो? 11 आणि 60 यातून वजा करतो. 11 वाजून 60 मिनिटातून 4:30 वजा करावं लागतील. म्हणजे उत्तर काय येईल बघा? 60मधून 30 गेले 30 आणि 11तून 7 गेले 11तून 4 गेले 7. म्हणजे आपलं उत्तर येईल 7:30 वाजलेले असेल. पर्याय क्रमांक 3 हे याचे उत्तर. त्यानंतर पुढील प्रश्न, 9ला 10 मिनिटे कमी असताना घड्याळातील दोन्ही काट्यांमध्ये किती अंशाचा कोन तयार होईल? 9ला 10 मिनिटे कमी असताना म्हणजे किती वाजलेले असतील? तर तेव्हा वाजलेले असतील 8:50 याचा अर्थ तास काट्याला ओलांडून पुढे गेलेला असेल मिनिट काटा. मिनिट काटा पुढे आहे म्हणून आपण त्या सूत्रामध्ये मिनिट काटाच पुढे घेणार. म्हणजे सूत्र आपल्याला माहिती आहे. सूत्र काय? तर सूत्र असं आहे 30H वजा 11M/2. H म्हणजे आवर तास आणि M म्हणजे मिनिट आहे. इथे काय झालेलं आहे? तर मिनिट काटा तास काट्याला ओलांडून पुढे गेलेला आहे म्हणून आपण पुढे तो लिहिणार. म्हणजे आपण काय करणार? 11M/2 वजा 30H करणार. M म्हणजे किती आहे किंमत? Mची किंमत आहे 50/2 आणि वजा काय करावं लागेल? 30H. H म्हणजे आहेत 8. बघा काय येईल? इथे 2 ने 25, 50ला भाग लागेल 25चा, म्हणजे येईल 11 गुणिले 25 वजा 30 गुणिले 8 किती येतात? तर ते येतात 240. 11 गुणिले 25 यांचा गुणाकार किती येईल? तर तो येईल 275. 275मधून आपण 240 जर वजा केले तर आपल्याला उत्तर मिळेल 35 अंश. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 35 अंश. पुढील प्रश्न, इथे 2 अंकगट दिलेले आहेत. त्यांमधील परस्पर संबंध लक्षात घेऊन आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अंकगट शोधायचा आहे. तर बघा पहिल्या अंकगटावरून दुसरा अंकगट कसा लिहिलेला आहे? तर पहिल्या अंकगटामध्ये जी संख्या आहे ती उलट्या क्रमाने पुढे लिहिलेली आहे. मग आपल्याला हा अंकगट जो आहे तो उलट्या क्रमाने लिहावा लागेल. तर आपल्याला काय उत्तर मिळेल बघा? 4, 1, 6, 5 आणि 6. म्हणजे आपले उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 41,656. त्यानंतर पुढील प्रश्न, विसंगत संख्या ओळखा. संख्या बघा कशा आहेत? 13, 5, 41, 43. नॉर्मली संख्या चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने असतील तर आपल्याला त्यांच्यातील क्रम लक्षात येतो. परंतु इथे बघा 13 नंतर त्यानंतर लहान संख्या पुढे आहे आणि त्यानंतर 5 नंतर पुन्हा मोठी संख्या पुढे आहे.
अशा वेळी काय करायचं, संख्या संयुक्त आहेत का मूळ आहेत का ते पाहून घ्यायचं. तर बघा 13, 5, 41, 43 या सर्व संख्या या मूळ संख्या आहेत. मात्र यामध्ये 51 ही एकमेव अशी संख्या आहे की जी मूळ संख्या नाही आहे, तर ती संयुक्त संख्या आहे. 51चे आपल्याला अवयव काय मिळतील, 17 × 3 म्हणजे 17 × 51. 51 ही संयुक्त संख्या आहे, मूळ संख्या नसल्यामुळे ती इथे विसंगत संख्या आहे, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 51. त्यानंतर पुढील प्रश्न, आयत आणि परिमिती. तर वर्तुळ आणि पुढे प्रश्नचिन्ह. आयताची परिमिती असते, आयताची जी सर्व बाजूची लांबी असते ती म्हणजे परिमिती असते. त्याचप्रमाणे वर्तुळाची जी कडा आहे त्या कडेची लांबी म्हणजे काय असते, तर लांबी म्हणजे परिघ असतो, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 परिघ. पुढील प्रश्न, विद्यार्थ्यांच्या रांगेत अनिलचा क्रमांक डावीकडून 12वा व उजवीकडून 10वा आहे, तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत. समजा ही ती रांग आहे आणि अनिल हा इथे उभा आहे. अनिलचा क्रमांक डावीकडून 12वा आहे, म्हणजे बघा ह्याचा अर्थ असा होतो की अनिलच्या डावीकडे 11 मुले आहेत आणि अनिलचा उजवीकडून 10वा क्रमांक आहे, म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की अनिलच्या उजवीकडे 9 मुले आहेत. म्हणजे रांगेत एकूण मुले किती झाली, तर ही 11 आणि ही 9 20 आणि अनिल 1 21, म्हणजे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 21. त्यानंतर पुढील प्रश्न, इथे रिकाम्या जागी असणारे अक्षरं शोधायचे आहेत, एकूण अक्षरे मोजायची आणि त्याप्रमाणे अक्षर गट पाडायचे. बघा इथे एकूण अक्षरे 12 आहेत, तर 12 अक्षरांचे आपण कसे अक्षरगट पाडू शकतो, तर 3 आणि 3 अक्षरांचे 4 गट पाडू शकतो, किंवा 4 अक्षरांचे 3, किंवा 2 अक्षरांचे 6, किंवा 6 अक्षरांचे 2. इथे 4 अक्षरांचे 3 गट पाडून पाहूया. बघा 1 2 3 आणि इथे येईल एक, त्यानंतर 1 2 3 4 आणि इथे येईल. बघा आता यावरून आपल्या लक्षात येईल की रिकाम्या जागी कोणता अक्षर गट येईल, तर इथे M असला पाहिजे, त्यानंतर इथे A असला पाहिजे आणि पुढे इथे A असला पाहिजे. म्हणजे इथे अक्षरगट कसा आहे बघा, MAAN हा इथे पॅटर्न रिपीट होतो आहे, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 MAA. त्यानंतर पुढील प्रश्न, जांभळ्याला काळा म्हटले, काळ्याला तपकिरी म्हटले, तपकिरीला पांढरे म्हटले व पांढऱ्याला लाल म्हटले, तर यानुसार मानवी रक्ताचा रंग कोणता. पर्याय आहेत जांभळा, काळा, पांढरा आणि माहिती अपूर्ण. बघा मानवी रक्ताचा रंग कोणता असतो, तर तो असतो लाल, परंतु इथे लालला दुसरा कोणता रंग म्हणलेला नाही आहे, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 माहिती अपूर्ण. इथे पांढऱ्याला लाल म्हटलेलं आहे, लालला पांढरे नाही, त्यामुळे इथे पांढरा उत्तर येणार नाही. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 87 व 88साठी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. प्रश्न क्रमांक 87 पाहूया. इथे ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या उतरत्या क्रमाने आहेत, त्यामुळे आपण पाठीमागून सुरुवात करू. बघा 2 वरून 10 कसे आले, तर 2 × 5 केले की 10 मिळतात, 10 × 4 केले की 40 येतात, 40 × 3 केले की 120 येतात, म्हणजे 5 4 3, म्हणजे इथे 2चा गुणाकार असला पाहिजे. 120 × 2 केले तर 240 उत्तर मिळेल. 240 गुणिले बघा इथे 1 केल्यावरती 240 झालेले आहेत, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 240. त्यानंतर पुढील प्रश्न, इथे ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला 2 संख्या शोधायच्या आहेत. इथे क्रम बघा कसा आहे, 2 आणि 4 यामध्ये फरक आहे 2चा. त्यानंतर बघा 4 × 2 केले तर 8 मिळतील आपल्याला, 8 × 2 केले तर 16 मिळतील, 16 × 2 = 32, म्हणजे 32 × 2 करावे लागतील, म्हणजे आपल्याला दुसरी संख्या कोणती मिळेल, तर ती मिळेल 64. आणि इथे 3 + 2 केले तर 5, 5 + 2 7, 7 + 2 9, आणि 9मध्ये 2 मिळाले तर इथली संख्या मिळेल ती असणार आहे 9 + 2 11, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 11 64. पुढील प्रश्न, इथे आपल्याला 2 विधाने दिलेली आहेत, त्या विधानांवरून 4 अनुमाने दिलेले आहेत, त्यातील योग्य अनुमानाचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आपण विधाने वाचूया. सर्व हिरे दगड आहेत. आपण वेन डायग्राम काढूया. सर्व हिरे हे दगड आहेत. त्यानंतर दुसरं विधान दिलेलं आहे, एकही दगड मोती नाही. एकही दगड मोती नाही, आपल्याला मोती याप्रमाणे दाखवावे लागतील. अनुमाने वाचूया. एकही मोती हिरा नाही, बरोबर आहे. हिरा आणि मोती यामध्ये काहीच कॉमन नाही, त्यामुळे पहिलं अनुमान बरोबर आहे. त्यानंतर दुसरे अनुमान काय, एकही हिरा मोती नाही, हे सुद्धा बरोबर आहे. हिरा आणि मोती यामध्ये काहीच कॉमन नाही, त्यामुळे एकही हिरा मोती नाही हे अनुमान बरोबर आहे. त्यानंतर तिसरं अनुमान काय, काही हिरे मोती आहेत. हिरे आणि मोती यात काहीच कॉमन नाही, त्यामुळे हे अनुमान चुकीचं आहे. चौथं अनुमान काय, सर्व दगड हिरे आहेत. हे अनुमानसुद्धा चुकीचं आहे, कारण सर्व हिरे दगड आहेत याचा अर्थ असा होत नाही की सर्व दगड हे हिरे आहेत. आता इथे कोणते अनुमान बरोबर आलेत, 1 आणि 2 हे अनुमान बरोबर आहेत. हा पर्याय कोणता आहे, तर चौथा पर्याय बघा, पर्याय 1 व 2 दोन्ही बरोबर. हा पर्याय 1 आणि 2 यामध्ये दिलेले 1 आणि 2 बरोबर आहेत, आणि हा पर्याय योग्य आहे. पर्याय 1 व 2 दोन्ही बरोबर. त्यानंतर पुढील प्रश्न, 2020 या वर्षाची सुरुवात सोमवारने झाली असेल तर या वर्षात कोणता वार 53 वेळा आला होता. साधारण वर्ष जर असेल, म्हणजे 365 दिवसाचं जर वर्ष असेल, तर त्या वर्षामध्ये वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते तो वार 53 वेळा येतो.
लीप इयरमध्ये एक दिवस एक्स्ट्रा असतो, त्यामुळे लीप इयरमध्ये ज्या वाराने सुरुवात होती तो वार आणि त्याच्या पुढील वार असे 2 वार त्या वर्षामध्ये 53 वेळ येतात. 2020 हे लीप वर्ष आहे आणि या लीप वर्षाची सुरुवात सोमवारी झालेली आहे. म्हणजे लीप वर्षामध्ये या सोमवार आणि मंगळवार हे 2 वार 53 वेळा आले असणार आहेत. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4, पर्याय अ व क दोन्ही बरोबर, कारण की सोमवार आणि मंगळवार हे दोन्ही पर्याय इथे दिलेले आहेत. पुढील प्रश्न, श्यामचे घड्याळ दर तासाला 10 सेकंद मागे पडते, तर सोमवारी सकाळी 6 वाजता ते घड्याळ बरोबर लावले असता शुक्रवारी सकाळी 6 वाजता ते घड्याळ कोणती वेळ दाखवेल? आपल्याला किती दिवसांचा विचार करायचा आहे? सोमवारी सकाळी 6 ते शुक्रवारी सकाळी 6. सोमवारनंतर बघा मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार, म्हणजे एकूण 4 दिवसानंतरचा विचार करायचा आहे. एका दिवसामध्ये किती तास असतात? एका दिवसामध्ये 24 तास असतात. तर 4 दिवसामध्ये किती तास असतील? तर 4 × 24 म्हणजे 96 तास असतील. आपल्याला 96 तासानंतरची वेळ विचारलेली आहे आणि सांगितलेलं आहे की दर तासाला घड्याळ 10 सेकंद मागे पडते. जर एका तासाला घड्याळ 10 सेकंद मागे पडते, तर 96 तासाला किती सेकंद मागे पडेल? 96 × 10 म्हणजे एकूण 960 सेकंद घड्याळ मागे पडेल. 960 सेकंदाचे आपल्याला मिनिटामध्ये रूपांतर करावं लागेल. त्यासाठी आपल्याला 960ला 60ने भागा लागेल, कारण 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट होय. इथे भाग कसा लागेल? हा 0 गेला, हा 0 गेला. 6ने 96ला 16चा भाग लागते, 16 × 96 म्हणजे घड्याळ 16 मिनिटांनी मागे असेल. 16 मिनिटे मागे म्हणजे 6ला 16 मिनिटे कमी म्हणजेच 5 वाजून 44 मिनिटं ही ती वेळ दाखवेल. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2, 5:44. त्यानंतर पुढील प्रश्न, खेळातील स्टँडर्ड फासा 2दा टाकल्यास आकाशाकडील बाजूवरील संख्यांची बेरीज 10 आली असेल, तर जमिनीकडील बाजूवरील संख्यांची बेरीज किती असेल? स्टँडर्ड फासा म्हणजे त्या फाशाच्या विरुद्ध बाजूला जे अंक असतात त्यांची बेरीज ही नेहमी 7 असते. आता बघा, फासा 2दा टाकलेला आहे आणि 2दा फासा टाकल्यानंतर त्या दोन्ही अंकांची बेरीज 10 आलेली आहे. मग ते 2 अंक कोणते असू शकतात? समजा फासा पहिल्यांदा टाकला तेव्हा 5 पडले, दुसऱ्यांदा फासा टाकला तेव्हा 5 पडले. 5 आणि 5 यांची बेरीज 10 आहे, म्हणजे ही एक शक्यता असू शकते. किंवा दुसरी शक्यता काय असेल? तर एकदा 4 पडले आणि एकदा 6 पडले. 4 आणि 6ची बेरीजसुद्धा 10 आहे. किंवा तिसरी शक्यता अशी आहे की 6 आणि 4 पडले. 6 आणि 4 यांची बेरीजसुद्धा 10च आहे. आणि फासा स्टँडर्ड आहे म्हणजे इथे विरुद्ध अंकांची बेरीज 7च असली पाहिजे. जर इथे वरती जर 5 पडले आहेत, तर याचा अर्थ जमिनीकडील बाजूवरील अंक कोणता असेल? तर तो असेल 2. त्यानंतर इथे सुद्धा 2 असेल. याची बेरीज किती? 2 आणि 2ची 4 आहे बेरीज. त्यानंतर बघा, इथे आकाशाकडील बाजूला जर 4 अंक असेल, तर जमिनीकडील बाजूला कोणता अंक असेल? 3 असेल, कारण यांची बेरीज 7 असते. त्याप्रमाणे इथे कोणता अंक असेल? इथे 1 असेल. बघा, 3 आणि 1 याची बेरीजसुद्धा किती आलेली आहे? 4 आलेली आहे. त्यानंतर इथे जर आकाशाकडील बाजूला अंक जो आहे तो 6 असेल, तर जमिनीकडील बाजूला जो अंक आहे तो किती असला पाहिजे? 1, कारण यांची बेरीज 7 आपण मगाशीच पाहिलेलं आहे. आणि इथे 4 असतील तर इथे 3 असणार, म्हणजे 1 आणि 3 यांची बेरीज किती आली? ती सुद्धा 4च आहे. बघा, 3 शक्यतामध्ये 4च आहे बेरीज, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2, 4. पुढील प्रश्न, ए हा बीचा मुलगा आहे, सी हा बीचा शालक म्हणजे साला आहे, डी हा सीचा सख्खा भाऊ आणि ई ही डीची पत्नी आहे, तर एची ई कोण? आपल्याला दिलं ए हा बीचा मुलगा आहे, म्हणजे हा बी आहे आणि ह्याचा मुलगा कोण आहे? तो आहे ए. त्यानंतर पुढे दिलेलं आहे सी हा बीचा शालक म्हणजे साला आहे, म्हणजेच सी हा बीचा मेहुणा आहे. मेहुणा म्हणजे आपल्या पत्नीचा भाऊ, म्हणजे बीची जी पत्नी आहे या पत्नीचा भाऊ कोण आहे? तर तो आहे सी. पुढे दिलेलं आहे डी हा सीचा सख्खा भाऊ आहे, म्हणजे सी आणि डी हे दोघे भाऊ आहेत. याचाच अर्थ बघा, बीची जी पत्नी आहे या पत्नीचा डी हा सुद्धा एक भाऊ आहे. त्यानंतर पुढे दिलेलं आहे आणि ई ही डीची पत्नी आहे, म्हणजे या डीची पत्नी कोण आहे? तर ती आहे ई. पुढे आपल्याला विचारलं आहे तर एची ई कोण? बघा, एचे वडील कोण आहेत? एचे वडील आहेत बी आणि बीची पत्नी ही एची कोण असणार आहे? तर एची ही आई असणार आहे. आणि एच्या आईचे सी आणि डी हे दोघे भाऊ आहेत, म्हणजेच सी आणि डी हे एसाठी कोण झाले? तर मामा झाले. आणि एच्या मामाची म्हणजे डीची पत्नी ई आहे. आपल्या मामाची पत्नी आपली कोण असते? तर ती असते मामी, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढील प्रश्न, एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे चेंडू, 21 सोडून सर्व काळे चेंडू, 20 सोडून सर्व लाल चेंडू आणि 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत. पिशवीत जर 4च रंगाचे चेंडू असतील तर पिशवीत एकूण किती चेंडू आहेत? या प्रकारच्या उदाहरणासाठी काय करायचं? एकूण दिलेली संख्या त्यांची बेरीज करायची, म्हणजे कुणाकोणाची? हे 12, 21,
20 आणि 19 यांची बेरीज किती येईल? 21 आणि 19 येतील 40 आणि 40 आणि 20 झाले 60 आणि हे 12 म्हणजे एकूण झाले 72 टोटल. आणि किती प्रकारचे चेंडू किंवा किती प्रकारचे आयटम्स दिलेले आहेत ते बघायचे. इथे 4 रंगाचे चेंडू दिलेले आहेत, त्यातून एक वजा करायचे. 4मधून एक वजा केले तर उत्तर मिळेल 3 आणि त्या 3ने 72ला भाग लावायचा. 3ने 72ला कसा भाग लागेल? 24 त्रिक 72 म्हणजे हे झाले आपले उत्तर. म्हणजे पिशवीत एकूण 24 चेंडू आहेत म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, माधवला 4 काका व 3 आत्या आहेत, त्यापैकी एक काका उद्योगपती आहेत, तर त्या उद्योगपती काकांना अनुक्रमे किती बहिणी व भाऊ आहेत? आपल्याला दिलं की माधवला 4 काका आणि 3 आत्या आहेत. हा आहे माधव आणि हे त्याचे वडील. माधवला 4 काका आहेत, काका म्हणजे वडिलांचे भाऊ, म्हणजे माधवच्या वडिलांना 4 भाऊ आहेत, 1 2 3 आणि 4. आणि माधवला 3 आत्या आहेत, आत्या म्हणजे वडिलांची बहीण, म्हणजे माधवच्या वडिलांना 3 बहिणी, 1 2 आणि 3 बहिणी आहेत. आपल्याला दिलं आहे की त्यापैकी एक काका उद्योगपती आहेत. समजा हे ते उद्योगपती काका आहेत आणि या उद्योगपती काकांना अनुक्रमे किती बहिणी व भाऊ आहेत ते आपल्याला मोजायचं आहे. बघा, काकांना बहिणी किती आहेत? तर 1 2 आणि 3, बहिणी झाल्या 3 आणि भाऊ किती आहेत? 1 2 3 आणि माधवचे वडील एक 4 म्हणजे 3 बहिणी आणि 4 भाऊ म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढील प्रश्न, 7 मीटरच्या दोरखंडाचे 1 मीटरचे तुकडे कापून तयार करायचे आहेत. प्रथम त्या दोरखंडाची 2 टोके एकत्र करून हवे असलेले तुकडे मिळवण्यासाठी दोरखंड कमीत कमी किती वेळा कापावे लागेल? आपल्याला दिले दोरखंड 7 मीटरचा आहे आणि त्या दोरखंडाचे 1 मीटरचे तुकडे करायचे आहेत, म्हणजे एकूण 7 तुकडे करायचे आहेत. आणि त्या दोरखंडाची दोन्ही टोके एकत्र करून, बघा एकत्र म्हणजे ही या प्रकारे. आता आपण किती काप देऊ? तर 3 काप देऊ, म्हणजे बघा 1 2 आणि हा तिसरा काप. बघा, आपल्याला 7 मीटरचे 1 मीटरचे 7 तुकडे करायचे आहेत. हा 1 2 3 4 5 6 आणि 7 तुकडे झालेले आहेत 1 मीटरचे. आणि आपण काप किती दिले? 1 2 आणि 3 म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, जर पेन बरोबर 70, बुक बरोबर 86 तर डस्टर बरोबर प्रश्नचिन्ह. अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे आपण पाहू. पी हे 16वे अक्षर आहे, ई हे 5वे अक्षर आहे आणि एन हे 14वे अक्षर आहे. यांची जर बेरीज केली तर ती येते 35. 35ची दुप्पट आहे 70. बुकसाठी सुद्धा बी दुसरं अक्षर आहे, ओ 15वे अक्षर आहे आणि के हे 11वे अक्षर आहे. यांची बेरीज किती येते? ती येते 43 आणि 43ची दुप्पट आहे 86. डस्टरसाठी सुद्धा आपण तसंच पाहूया. डी हे 4थं अक्षर आहे, त्यानंतर यू हे 21वे अक्षर आहे, एस हे 19वे, टी 20वे आणि ई हे 5वे अक्षर आहे आणि आर हे 18वे अक्षर आहे. या सर्वांची जर बेरीज केली तर ती येते 87 आणि 87ची दुप्पट जर केली तर आपल्याला उत्तर मिळेल पर्याय क्रमांक 1 174. त्यानंतर पुढील प्रश्न, जेवण आणि भोजन यातील परस्पर संबंधानुसार इथे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्यायी ते आपल्याला शोधायचं आहे. जेवणाला समानार्थी शब्द आहे भोजन, झोपेला समानार्थी शब्द कोणता आहे? तर तो आहे निद्रा म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. वामकुक्षी म्हणजे दुपारच्या जेवणानंतर घेतलेली झोप होय. ती झोप नाही होणार तर ती डुलकी होऊ शकते. त्यानंतर पुढील प्रश्न, धावणे थकवा तर प्रश्नचिन्ह आणि भूक. धावल्यानंतर आपल्याला थकवा येतो, त्याच प्रकारे काय केल्यानंतर आपल्याला भूक लागते? तर आपल्याला उपवास केल्यानंतर भूक लागते म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढील प्रश्न, सचिन अनिलच्या डावीकडे बसला आहे. आपण प्रश्न वाचत लिहूया. सचिन अनिलच्या डावीकडे बसले आहे, म्हणजे समजा अनिल जर इथे बसलेला आहे तर अनिलच्या डावीकडे सचिन इथे बसलेला आहे. पुढे दिलेलं आहे, रमेश अनिलच्या उजवीकडे बसलेला आहे, म्हणजे अनिलच्या उजवीकडे इथे रमेश बसलेला आहे. पुढे सचिन व रमेशच्या मध्ये कोठेतरी चेतन बसलेला आहे. चेतन नक्की इथे आहे की इथे आहे ते दिलेलं नाही आहे. पुढे प्रश्न वाचूया. तर सर्वात उजवीकडे कोण बसले आहे? सर्वात उजवीकडे कोण बसलेलं आहे? तर इथे सर्वात उजवीकडे रमेश बसलेला आहे म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे अकॅडमीतर्फे घेण्यात आलेल्या सराव प्रश्नपत्रिका 1 मधील बुद्धिमत्ता मापन यावरील प्रश्न आपण सोडवलेले आहेत. मराठी व्याकरण व अंकगणित यावरील व्हिडिओसाठी आपण प्लेलिस्ट पाहू शकता. तसेच 25 पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळाले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. तसेच चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणारा पुढील कोणताच व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.